आरिफ अब्बास भाई आखिरी ओवर है और 68 स्कोर कार्ड पर लगे। थोड़ा टोटल बड़ा हो गया है और 6 गेंद एक। अगर जीतना है तो 80 के अंदर रोकना होगा शायद। सही कहा आपने। ये उड़ रही है गेंद, हो रहा है हल्ला, चल रहा है आज आरिफ का बल्ला। खूबसूरत सिक्स गई, जितनी भी तारीफ करो उतनी कम। गुड नाइट, एक तमाशा एक शॉट। क्या कहे प्रीतम जी इस शॉट के बारे में? आप रुकने का नाम नहीं ले रहे। अगदी मनगटाचा चांगला वापर केलाय, जणू काही चेंडूला पंख लागले तसं वाटायला लागलंय। चेंडू फक्त बाहेरच जातोय, षटकारकडेच पाहायला मिळतोय। बघा खोलवरचा चेंडू, काय जबरदस्त नजर आहे, काय जबरदस्त फटका खेळला जातोय। सुपर, एकदम सही कहा आपने। वसीम जी पहली गेंद पर 6 लगाई है, दूसरी गेंद करने को तैयार वसीम। चले जे मिस्टर आरिफ जो कि फुल सेट हो चुके हैं अपनी पिच पर। पूरा उन्हें पिच का माहौल माप लिया उन्होंने, क्या करना है क्या नहीं किस गेंद पर। अगली गेंद वसीम जी खेले जे। अच्छा शॉट, फाइन लेग की ऊपर से जाती हुई गेंद, सोना चांदी चमनप्राश चौकार। बल्ले की आवाज सुनो, 6 का ये फरमान सुनो। खूबसूरत 6। शोर सुनो आप, डगआउट्स का शोर सुनो। अब ये शोर नहीं, ये डाणू तक जा रही आवाज है। आप देख सकते हैं, जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या बॅटिंग साठी। डाणूकर जरा जोरात टाळ्या वाजवा, बॅटिंग आवडली असेल तर। स्कोर बोर्ड 80 झालेले आहेत। सुपर धावसंख्या। आरिफ बद्दल सांगायचं, मागच्या मोसमा आता मागच्या महिन्यामध्ये पहिल्या दिवसाच्या म्हणजे 2 आठवड्याच्या आधी संजयांचा संघ आला, एकतर्फा खेळ खेळत होता आरिफ, आणि याच्या या खेळीवर धुवाधार फटकेबाजीवर संघाला त्या फायनल मध्ये रनर अप। आणि यावेळी पुन्हा एकदा दमदार बहादार षटकार येतोय, सुरेख आक्रमण पाहायला मिळतंय प्रीतमजी। आरिफचं नाव आहे, संजयांचा सितारा आहे, खोलवतोय आपली बॅट या गावदेवीच्या मैदानावर आहे। ब्रांड ऑफ संजान आरिफ की तारीफ जितनी की जाए उतनी कम। एक नहीं, 2 नहीं, लगातार पाठोपाठ तीसरा षटकार येतोय। गोलंदाज करायला तर काय करेल, स्टंप उडवण्याच्या नादामध्ये चेंडू टाकले जात आहेत आणि चेंडू बॅटी खाली, आणि त्यामध्ये आता फुल टस। थँक्यू व्हेरी मच सांगितलं आरिफने। इकडे 3 षटकारानंतर जर विचार केला तर आरिफ देखील 41 वर पोहोचला आहे। स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 86, 86 धावा ह्या धावपलकावर लागले जात आहेत। बघूया इथे पुढचे 3 चेंडू आहेत। सर्वोत्तम धावा जर बघितलं तर 97 आहेत स्पर्धेमधल्या, ज्या मात्र वसई संघाने केल्या होत्या। आणि जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का। बिल्कुल, क्या आरिफ की बल्लेबाजी चल रही है, तारीफ है, काबिल है। ये देखिए फिर एक बार स्क्वायर की दिशा में हवाई सफर है। वाह, सुपर शॉट, छक्का। सकाळी चर्चा करत असताना धनंजयने मला सांगितलं, मी जिकडे खेळायला गेलो, आम्ही क्वालिफाय झालेत, तिकडे 6 चेंडू 6 षटकारासाठी बाईक लावलेली आहे। इकडे 4 मध्ये 4 आलेले आहेत, किमान 2 अजून बाकी आहेत। कुठे आहेत आपले स्पॉन्सर, त्यांचे ATM ओपन झाले पाहिजेत। इकडे आपण बघू शकतात सलग 4 मध्ये 4 षटकार, 2 येतील का बघूया। स्कोरबोर्ड यावेळेस 92, 92, 2 चेंडूचा खेळ बाकी। आरिफ 47 फटका इकडे क्लिअर करेल का? आणि 5वा आलेला आहे, हाफ सेंचुरी पूर्ण। यावेळेस दुसरा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय, आरिफ, मॅन फ्रॉम संजान। क्या 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 काम किया है, क्या बल्ला जला है। बेहतरीन छक्कों की बरसात दिखे है। 5 गेंदे 5 छक्के, अभी भी एक गेंद शेष है। सितारा चमक रहा है, संजान का नाम बुलंद हो रहा है संजान का यहाँ पे। इकडे हायेस्ट स्कोर देखील तुटलाय, हायेस्ट स्कोर डाणूच्या नावावर। यावेळेस 98 स्कोर काढला। पहिल्या 100 धावा पाहायला मिळतील का? क्या बात है। अरे भाई बैट 4 ओवर दिखाई है, आपकी बल्लेबाजी देखने के लिए 4 ओवर दर्शक खड़े। 53 पर 6 मध्ये 6, 5 आलेत, 6 बघूया। रडार मध्ये होता चेंडू, अगदी मात्र बघायला गेला तर 1 मिळेल। 99 वर इनिंग संपलेली आहे डाणूची। आणि इकडे बघायला गेलं तर मॉडर्न शिरगावला बरोबर 100चा टार्गेट
6 ओव्हरमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आरिफचं स्वागत करायचं आहे. इथे मात्र